तर आज आपण बनवत आहे तोंडलीची भाजी आणि इथे कांदा पण लाल झाला, टमाटा पण झाला आणि त्याच्यात मिरची, मीठ आणि हळद टाकायची आहे। मम्मीने मिरची टाकून घेतली, आता मीठ आणि मग हळद टाकेल आणि मग तोंडली टाकून द्यायची लगेच। आणि ते परतवून घ्यायचं। आणि मग त्याच्यावर झाकण ठेवूया आपण। इकडे बघा, ह्या भाजीला लाल लाल कलर सुटू राहिला, तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहे भाजी। आपण 5 मिनिटं वेट करूया, तर ही भाजी तेव्हापर्यंत शिजेल मस्त। बघू शकता हळूहळू भाजीला मस्त उकळी सुटत आहे, तरी पण येत आहे तिच्यावर। ते 10-15 मिनिटांनी मस्त लुसलुशीत भाजी होणार आहे आपली तोंडलीची भाजी आणि चपाती। हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही भाजी आवडती का नाही। मला तर खूप आवडते। बाय बाय।